विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी आणि विद्यार्थ्यांची पालकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी शिक्षक भारती या शासनमान्य संघटनेकडून गेल्या 10 महिन्यांमध्ये सेल्फ फायनान्स शाळा म्हणजेच प्रायव्हेट शाळांमधील शिक्षकांच्या पात्रता पडताळल्या जाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू होता आणि राज्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना सांगताना अत्यंत आनंद होतोय की आपल्या मागणीला यश आलेलं आहे। येत्या शैक्षणिक वर्षामध्ये या सेल्फ फायनान्स शाळा किंवा ज्या प्रायव्हेट शाळा आहेत जिथं अप्रशिक्षित बोगस शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थी पालकांची फसवणूक केली जात होती त्या शाळांवरती आता शासनाचं संपूर्ण नियंत्रण असणार आहे। बोगस शिक्षक नियुक्त करणाऱ्या शाळांवरती कारवाई होणार आहे। त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना पात्रताधारक शिक्षकांकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे। या लढाईमध्ये शिक्षक भारती संघटनेला, छात्र भारती संघटनेनं, त्याचबरोबर मुस्लिम सेवा संघ, निर्भय महाराष्ट्र पार्टी, शेतकरी स्वाभिमानी संघटना अशा अनेक संघटनांकडून पाठबळ मिळालं। त्या सगळ्यांचे इथं आभार व्यक्त केले पाहिजेत। सर्व संघटनांनी, पक्षांनी शासनाला निवेदनं दिली आणि त्याची दखल घेत आज शालेय शिक्षणचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी पत्रकारांना मुलाखत दिलेली आहे। आढावा बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या शैक्षणिक वर्षामध्ये जे स्क्वॅपचं मूल्यांकन होणार आहे, स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क, यामध्ये प्रत्येक सेल्फ फायनान्स शाळेला, प्रायव्हेट शाळेला स्वतःच्या शाळेमधील शिक्षकांची माहिती इत्थंभूत भरावी लागणार आहे। त्यांच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रता नमूद करावी लागणार आहे। TETच्या बाबतीमध्ये माहिती द्यावी लागणार आहे आणि या सर्व माहितीची त्रयस्थ यंत्रणेकडून पडताळणी केली जाणार आहे। खरं तर सर्वसामान्यांचं, बहुजनांचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण हे राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या आणि अनुदानित शाळांनी आजपर्यंत पूर्ण केलेलं आहे, परंतु दुर्दैवानं सेल्फ फायनान्स किंवा प्रायव्हेट शाळांच्या वाढत्या प्रभावामध्ये पालकांचं आकर्षण मोठ्या इमारती, मोठ्या शाळांकडे असल्यामुळं या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अनुदानित शाळा पटसंख्याअभावी बंद पडत आहेत आणि या शाळा वाचवण्यासाठी शिक्षक भारती संघटनेने एक स्टँड घेतला होता की शिक्षणाचं जे खाजगीकरण झालेलं आहे, विशेष करून सेल्फ फायनान्स आणि प्रायव्हेट स्कूलच्या माध्यमातून जे अनियंत्रित खाजगीकरण झालेलं आहे त्याला आमचा विरोध होता। या शाळांनी पात्रताधारक शिक्षक नियुक्त करावेत, त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन द्यावं आणि या शाळा खुशाल चालवाव्यात। आता राज्याचे चीफ सेक्रेटरी शालेय शिक्षणचे यांनी जो निर्णय घेतलेला आहे, स्कॅपच्या माध्यमातून या शाळांचं मूल्यांकन करत असताना शिक्षकांची विशेष पडताळणी होणार आहे, त्याबद्दल आम्ही राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पालकांना सुद्धा विनंती आहे की आपण ज्या प्रायव्हेट शाळेमध्ये, सेल्फ फायनान्स शाळेमध्ये मुलं घालतोय त्या शाळेतील शिक्षकांची माहिती अगोदर घ्या, कारण त्या इमारती तुमच्या मुलांना शिकवणार नाहीत तर ते शिक्षक तुमच्या मुलांना शिकवणार आहेत। जर शिक्षक पात्रताधारक असतील, अनुभवी असतील, तज्ज्ञ असतील तर तुमच्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित होणार आहे। शिक्षक भारतीच्या या लढ्याला पहिल्या पायरीवरती यश आलेलं आहे। या निमित्ताने या चळवळीमध्ये सहभागी झालेले सगळे पालक, समाजातील वेगवेगळे घटक, सगळ्या संघटना, पक्ष या सगळ्यांचे या ठिकाणी शिक्षक भारती सोलापूरच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। पण ही लढाई इथं संपलेली नाही। पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या शाळा, प्रायव्हेट शाळा, सेल्फ फायनान्स शाळा बोगस शिक्षक नियुक्त करून कामकाज चालवतील त्यांच्या विरोधात आता आपल्याला तक्रारी द्यावी लागतील आणि तरच शासन त्या तक्रारीच्या आधारे त्या शाळांवरती थेट कारवाई करणार आहे। शिक्षण हक्क हा आपला जीवनाशी निगडीत असणारा हक्क आहे। बहुजनांच्या, गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना, दलित, पददलितांच्या मुलांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये जी आर्थिक विषमता निर्माण होत आहे, सेल्फ फायनान्स शाळा या श्रीमंतांच्या शाळा, पैसेवाल्यांच्या शाळा असं जे होत आहे त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू लागलेल्या आहेत आणि आपला शिक्षण हक्क बहुजनांचा हळूहळू संपण्याच्या मार्गावरती चाललेला आहे। तो वाचवण्यासाठी शिक्षक भारतीने हा लढा उभा केलेला आहे। पुढच्या वर्षी सेल्फ फायनान्स शाळेंवरती आमचं सगळ्यांचं बारकाईने लक्ष असणार आहे आणि ज्या ठिकाणी अप्रशिक्षित बोगस शिक्षक असतील, पात्रता धारण करणारे शिक्षक नसतील त्या शाळांची तक्रार पालकांनी करावी, संघटनांनी करावी आणि शासनाला त्या शाळांवरती कारवाई करण्यासाठी भाग पाडावं। या आंदोलनामध्ये जे पहिलं यश आलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन आणि शिक्षण हक्काचा हा चळवळीतला हा पहिला आनंद तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतो आहे। धन्यवाद।